पाटी पेन्सिल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी बालभारती इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रमानुसार च्या या पुढील भागामध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण माझी जोडी हा भाग बघणार आहोत. पान क्रमांक 5. तुम्ही पण मराठी बालभारतीच्या पुस्तकातील पान क्रमांक 5 काढा. बघा, आता स्क्रीनवर तुम्हाला काही चित्रे दिसत आहेत, तर त्याविषयी हा पाठ आहे. या पाठामध्ये जी जी चित्रे दिसत आहे तर त्या चित्रांची ओळख आपल्याला करायची आहे आणि त्यांची नावे आपल्याला सांगायची आहे. आता मी इथे अथर्वला विचारणार आहे का हे चित्र कशाचे आहे, तर अथर्व मला नाव सांगेल आणि तुम्ही देखील पालकांनी घरी विद्यार्थ्यांना चित्रे दाखवून त्याविषयी त्यांची ओळख करून द्यायची आहे आणि त्यांची नावे सांगायची आहे. चल अथर्व, हे सांग बर का, हे चित्र कशाचे आहे? हे चित्र कावळ्याचे आहे. कावळा काळा असतो. बरोबर, कावळा काळा असतो. हा कावळा आहे. पुढील चित्र, हे चित्र कशाचे आहे? हा ससा आहे. ससा पांढऱ्या रंगाचा असतो. बरोबर, ससा पांढऱ्या रंगाचा असतो. हे चित्र कशाचे आहे? हे चित्र माठाचे आहे. माठ तपकिरी किंवा काळा असतो. बरोबर. हे चित्र कशाचे आहे? हे चित्र भेंडीचे आहे. भेंडी हिरव्या रंगाची असते. बरोबर, ही भेंडी आहे. भेंडी हिरव्या रंगाची असते. बघा, खाली चित्रांची नावे भरलेली आहेत. कावळा काळा असतो, ससा पांढऱ्या रंगाचा असतो, माठ तपकिरी काळा किंवा लाल रंगाचा असतो, पण इथे तपकिरी रंगाचा माठ आहे. भेंडी हिरव्या रंगाची असते. आता पुढील पाठ बघा. याच्यामध्ये आपल्याला चित्रे बघ, चित्राचे नाव ओळख व जोडी लाव हे करायचे आहे. आता वर जी चित्रे दिलेली आहेत तर त्या चित्रांचे आपल्याला जोड्या लावायच्या आहे चित्रांच्या शब्दांशी. खाली शब्द दिलेले आहेत. आता आपण ससा ही जोडी लावलेली आहे. आता आपण कावळा ही जोडी लावलेली आहे. माठ या शब्दालाही आपण माठा या चित्राशी जोडी लावलेली आहे. विद्यार्थ्यांनी घरी आपल्या पुस्तकात अशा जोड्या पेन्सिलीने लावायच्या आहेत. आता खालच्या, सारखी नावे ओळख, जोडी लाव व नावे सांग. आता इथे सारखी सारखी शब्द दिलेले आहेत. वरही सारखे शब्द आहेत आणि खाली पण, फक्त त्यांचा क्रम उलटपलट केलेला आहे. आता बघा, पण आपल्याला योग्य तो शब्द वाचूनच त्या शब्दाशी, सारखा दिसणाऱ्या शब्दाशीच जोडी लावायची आहे. आता बघा, माठ या शब्दाला बरोबर माठ या शब्दाशी जोडी लावलेली आहे. ससा, ससा हा शब्द सारखाच इथे कुठे लिहिलेला आहे? इथे आहे. बरोबर, मग आपण ससा या शब्दाशी ही योग्य जोडी लावलेली आहे. कावळा, कावळा या शब्दालाही आपण योग्यरित्या जोडी लावलेली आहे. भेंडी, भेंडीला पण आपण जोडी लावलेली आहे भेंडी या शब्दासोबत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कळाले असेल तर तुम्ही पण घरी तुमच्या पुस्तकामध्ये अशा जोड्या लावून बघायच्या आहेत. आणि पालकांसाठी सूचना, पालकांनी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वाचन करण्याची सवय लावायची आहे. छोटे छोटे शब्द मुलांना वाचता येतील असं त्यांच्याकडून वाचन करून घ्यायचे आहे आणि सारखे शब्द मुलांना देऊन त्यांना सारख्या शब्दाशी वहीमध्ये पेन्सिलीने जोड्या लावायला सांगायचे आहे. आता पुढील चित्रांचे आपण नावे ओळखूया. मी हे चित्र तुम्हाला घरी होमवर्कसाठी देत आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना नावे घरी विचारायची आहेत चित्रांची. आता इथे अथर्व सांग बर का मला, हे चित्र कशाचे आहे? हे चित्र चाकाचे आहे. बरोबर, चाक कसे असते? गोल गोल, हो. है ना? बरोबर. हे चित्र कशाचे आहे? हे चित्र नारळाचे आहे. बरोबर. हे चित्र कशाचे आहे? हे चित्र चिमणीचे आहे. बरोबर. खालचे चित्र, हे चित्र कशाचे आहे? हे चित्र हाताचे आहे. आपल्याला किती हात आहे बरे? 2. बरोबर.
हे चित्र कशाचे आहे? हे चित्र हरिणाचे आहे. हो. हे चित्र कशाचे आहे? हे चित्र होडीचे आहे. बरोबर. तू होडीत बसला आहे का? हो. तुला आवडते होडीत बसायला? हो. अरे वा. अशा प्रकारे पालकांनीही विद्यार्थ्यांना निरनिराळी घरी चित्रे दाखवायची आहे आणि त्यांना चित्रांची ओळख करून देऊन चित्रांची नावे सांगण्यात प्रोत्साहन द्यायचे आहे. हे असे परीक्षेमध्ये विचारले जाते. चित्रे दाखव आणि चित्रे बघ आणि त्यांची योग्य ती नावे रकान्यामध्ये भर. हा विद्यार्थ्यांना सराव तुम्ही घरी करून घेणे. धन्यवाद.